नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. आपण याच यूट्यूब चॅनलवर SRPF भरतीकरता चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू केली आहे, ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीचे जनगणनेवरील प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न परीक्षेत येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, जनगणना 2027 साठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मृत्युंजय कुमार नारायण हे भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त आहेत. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 किती भाषांमध्ये आयोजित केली जाईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 16 भाषांमध्ये आयोजित केलेली जाईल. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातील? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 33 प्रश्न विचारले जातील. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 चा पहिला टप्पा कोणत्या दिवशी सुरू झाला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 1 एप्रिल 2026 रोजी जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 चे ब्रँड एम्बेसिडर कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सुदर्शन पटनायक हे जनगणना 2027 चे ब्रँड एम्बेसिडर आहेत. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 चा शुभंकर काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, प्रगती आणि विकास हा 2027 जनगणनेचा शुभंकर आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2027 ची जनगणना स्वतंत्र भारताची कितवी जनगणना आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 8वी जनगणना आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2027 ची जनगणना डिजिटल स्वरूपात आयोजित केली जाणारी कितवी जनगणना आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पहिली जनगणना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2027 ची जनगणना भारताची एकूण कितवी जनगणना आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 16वी जनगणना आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये नागरिक स्वतः आपली माहिती भरू शकतात, या सुविधेला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सेल्फ एन्युमरेशन. पुढील प्रश्न पाहूया. भारताची जनगणना कोणत्या कायद्यांतर्गत केली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, जनगणना कायदा 1948 या कायद्याअंतर्गत केली जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतात जनगणना किती वर्षाच्या अंतराने होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताची पहिली जनगणना 1872 ला कोणाच्या काळात झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, लॉर्ड मेयोच्या काळात झाली. पुढील प्रश्न पाहूया. नियमित जनगणनेची सुरुवात 1881 मध्ये कोणाच्या काळात झाली?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झाली. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या वर्षाला लोकसंख्येचे महाविभाजन वर्ष मानले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 1921 या वर्षाला लोकसंख्येचे महाविभाजन वर्ष मानले जाते. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 चे घोषवाक्य म्हणजेच थीम काय आहे? याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जनभागीदारी ते जनकल्याण. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, संघ सूचीत येतो. पुढील प्रश्न पाहूया. स्वतंत्र भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, RA गोपाळस्वामी हे स्वतंत्र भारताचे पहिले जनगणना आयुक्त होते. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. जनगणनेमध्ये कोणत्या मंत्रालयाची प्रमुख भूमिका असते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गृह मंत्रालय यांची जनगणनेमध्ये प्रमुख भूमिका असते. पुढील प्रश्न पाहूया. 2027च्या जनगणनेसाठी किती रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 12 कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. आधुनिक जगातील पहिली जनगणना कोणत्या देशाने केली होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, स्वीडन या देशाने आधुनिक जगातील पहिली जनगणना केली होती. पुढील प्रश्न पाहूया. भारतात जनगणनेचे जनक कोणाला मानले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, हेनरी वॉल्टर याला भारतात जनगणनेचे जनक मानले जाते. पुढील प्रश्न पाहूया. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर चा संबंध कोणत्या कायद्याशी आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, नागरिकत्व कायदा 1955. पुढील प्रश्न पाहूया. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची नोंद केव्हा झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 2023 साली जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची नोंद झाली. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये किती डिजिटल टॅबलेट्स वापरले जातील? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 20 लाख डिजिटल टॅबलेट वापरले जातील. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी कोणती समिती कार्यरत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, तांत्रिक सल्लागार समिती. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 चा पहिला टप्पा कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, घर सूचीकरण. पुढील प्रश्न पाहूया. 2027च्या जनगणनेत मोबाईल ॲपचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सेन्सस 2027 ॲप. पुढील प्रश्न पाहूया. 2027 जनगणनेसाठी ट्रेनिंग मॉडेल काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, हायब्रिड मॉडेल. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये किती प्रंगणकाची नियुक्ती केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 30 लाख. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये किती प्रकारच्या घरांचे प्रकार नोंदवले जातील?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 9 प्रकारच्या घरांचे प्रकार नोंदवले जातील. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये किती वयोगटांचा विचार प्रामुख्याने केला जातो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सर्व वयोगटांचा. पुढील प्रश्न पाहूया. जनगणनेचे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, केंद्र सरकारला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2027 मध्ये किती वर्षानंतर प्रत्यक्ष जनगणना होत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 16 वर्षानंतर प्रत्यक्ष जनगणना होत आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केव्हा झाली होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1931 साली भारतात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना झाली होती. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 संचालित करणारी संस्था कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. पुढील प्रश्न पाहूया. 2027च्या जनगणनेत घरातील प्रमुख व्यक्तींच्या निवडीबाबत काय बदल आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कोणतीही सज्ञान व्यक्ती. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027चा डेटा कोणत्या पोर्टलवर सुरक्षित ठेवला जाईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नॅशनल डेटा सेंटर. पुढील प्रश्न पाहूया. जनगणनेची माहिती गोळा करणाऱ्या अर्जात किती स्तंभाची सोय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 16 स्तंभ. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील जनगणनेचा डेटा सर्वात आधी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्याचा डेटा सर्वात आधी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये कोणत्या प्रकारचा अपंगत्वाचा डेटा नव्याने घेतला जाईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मानसिक आरोग्य या प्रकारच्या अपंगत्वाचा डेटा नव्याने घेतला जाईल. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. भारतात जनगणनेचे काम किती स्तरावर चालते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 3 स्तरावर चालते. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये एन्युमरेशन ला काय म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सेन्सस वर्कर. पुढील प्रश्न पाहूया. 1872 ची पहिली जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, लॉर्ड मेयोच्या काळात झाली. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदा कोणत्या श्रेणीचा डेटा समाविष्ट केला जाऊ शकतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जात आधारित डेटा. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2021 कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोविड-19 महामारीमुळे जनगणना 2021 या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये डेटा गोळा करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मोबाईल ॲप आणि सेल्फ एन्युमरेशन. पुढील प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये किती प्रश्नांचा समावेश घर सूचीकरण टप्प्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन डी, 34 प्रश्न.
पुढील प्रश्न पाहूया. जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे कोणत्या केडरचे IAS अधिकारी आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेश केडेटचे IAS अधिकारी आहेत. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. जनगणना 2027 मध्ये कोणाची माहिती घेताना सेल्फ एन्युमरेशनचा पर्याय दिलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन बी, सामान्य नागरिक. तर मित्रांनो, हे होते जनगणनेवरील अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा.